पहिला बॉल पहिला षटकार पाहायला भेटला. अमितच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. याचा आता मात्र फटका फसलाय केलपट्टीच्या आतमध्ये कॅचसाठी जजिंग करत असताना, परंतु हा देखील तब्बल जाईल पाहता पाहता क्षणी येईल अडविल तोपर्यंत 2 धावसंख्या अफाट वेगाने पूर्ण केली जातात आणि धावसंख्या 2 ने मात्र धावफलकावर जाऊन पोहोचला. धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. तब्बल आपण पाहतोय 2 बॉल 6 या आकड्यावरती. सॉरी 8 धावा धावफलकावरती. ओहो, जर विजय क्षेत्राच्या काही या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 1 बॉल जर केला जाईल फेकी देखील अप्रतिम पाहायला भेटते. इथे विकेटची सांगता पाहायला भेटली असती, परंतु अगदी लो थ्रो झालाय. 2 धावसंख्येने पुन्हा धावसंख्या पुढे सरकली. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर दुहेरी इकडे गाठला गेलाय म्हणजे 10च्या घरामध्ये. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने कोणत्या प्रकारची बॅटिंग असावी हे मात्र अगदीच जर विचार केला तर अमितला फार चांगली माहिती आहे. ओहो, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अमित ब्रांडेड षटकार पाहायला भेटलाय. हा देखील 6 धावसंख्येसाठी डीजे प्लीज. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. धन्यवाद. चार बॉल 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटला. तिथून पुढे 2 टू गो 2 चेंडूचा खेळ असून देखील बाकी राहणार आहे. असं 4 षटकांचा सामना असणार आहे. ओहो, ऐश्वरी यष्टीचा मात्र वेध घेतला आहे. पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटला आहे. असं लागलं असेल तर पहा, कमिटी मेंबर पाणी घेऊन आपण देखील जायचं आहे, कारण ही दुखापत आहे ती मात्र फार वेदनादायक असते. कम्फर्टेबल असेल तर खेळा, अन्यथा मात्र थोडंफार रिलॅक्स व्हा. एसडीचे येऊ द्या. थँक्यू सो मच. धन्यवाद. यस, थँक्यू. 22. एका ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धाव फलकावरती 22 या आकड्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटले. फार चांगलं क्रिकेट खेळत असताना सध्याला पाहायला भेटलंय. ज्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि 2-2 अशा मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला भेटल्या. चला स्पीडअप घ्या प्लीज. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय सध्याला. यस, आपण पाहतोय तब्बल अतुल आल्यागोंदची मार्कवरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला भेटलं. स्ट्रायकिंगला असेल शुभमने देखील अगदी सुरुवात चांगली गेली.
प्रॉपर टायमिंगने हा देखील पाठवलाय. आणि मालक 007 चषकाच्या अगदी सर्व कॉमेडी मेंबर सलामी देणारा आलाय चौकार डीजे. थँक यू सो मच. धन्यवाद. अंपायर षटकार आहे ना? षटकार चौकार. ओके. हो, आता मात्र चांगली डिलिव्हरी पाहायला भेटली होती. असा विकेट होऊ शकतो का? परंतु मात्र एक धावसंख्या ते पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेग होत असताना 27 धावा धावफल कवरेज 2 बॉलचा केस संपला. येणारे चेंडू देखील 4 या षटकातील मात्र बाकी असणार आहेत आपण पाहतोय. याचा ओळखलाय त्यानंतर सोडून दिलाय व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने बेगावती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती. आतापर्यंत आपण पाहतोय 28 लॉस ऑफ 0 विकेट बॅक टू कोण आपल्याला पाहायला भेटत. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटल्यात. ओहो, टॉपिश लागला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देखील नाहीये. चेंडू अगदी निघून चाललाय का? क्षेत्ररक्षक असेल परंतु काहीही फरक पडणार नाहीये. हा देखील येतोय चौकार. डीजे या. थँक यू सो मच. धन्यवाद. 3 बॉलचा केस संपला. धावसंख्या 32. ओहो हो, चपटी दिले. फुल केलाय सक्सेसफुल. आउट ऑफ द पाक. सीमारेषा बाहेर. येणाऱ्या मान्यवरांना आसमान सन्मान देणार आलाय हा षटकार. डीजे या. थँक यू सो मच. धन्यवाद. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल पाहायला भेटते 38 या आकड्यावरती. आणि चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत. 4 टू गो. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिलाय. ओहो, स्लोअर चेंडू पाहायला भेटला जो मात्र डॉट बॉल पाहायला भेटलाय. 1 टू गो. एका चेंडूचा केस सध्याला बाकी राहील. देखील प्रधानाला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक असेल एक धावसंख्या पाहायला भेटते. 2 ओव्हरचा आतापर्यंत केस संपला आणि 2 ओव्हरचा केस संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटेल 39 या आकड्यावरती. डीजे मास्टर या प्लीज सुमधुर संगीत ऐकण्यासाठी तयार राहा. थँक यू सो मच. धन्यवाद. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतो कोणत्याची मार्कवरती गोलंदाज काशीनाथ आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू हा देखील पटका पॉवरफुल टायमिंग बे मिसाल आहे. हा देखील आलाय तब्बल अमितच्या बॅट मधून षटकार. तो संख्या 6 ने वेगावते जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती. पहा 44 या आकड्यावरती. 45 या आकड्यावरती.
थँक सो मच. यस, खोदून काढला क्षेत्ररक्षक असेल. एक धावसंख्या पाठ वेगाने पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 सध्याला वेगाबेल जाऊन पोहोचतील संघ डबल धाव फलकावरती 46 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ संपला. एका साईडला खरं तर शुभम चांगली साथ देतोय. त्याला माहिती आहे कारण अमितच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. तर आपल्याला मात्र एक स्वाभाविक खेळ जेणेकरून त्याला मात्र जेवढे स्ट्राईकवरती ठेवता येईल तेवढे स्ट्राईकवरती ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते शुभम गुण आपल्याला पाहायला भेटत आहे. ओहो, आडव्या बॅटने खेळून काढलाय. घनग्राहती प्रहार मॅक्सिमम हार्ड हँडसम आउट ऑफ द पाक अलाय षटकार डीजे. थँक्यू सो मच. धन्यवाद. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धाबा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धाबा आणि आतापर्यंत या 3 बॉलवरती 13 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत. 3 टू गो या षटकातील अजून देखील 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिला आहे. धावसंख्या 52 या आकड्यावर. ओहो, फुल टॉस बॉल कॅसाठी संपर्क परंतु अगदी चेंडूने थोडंफार वळण घेताना पाहायला भेटलाय. टू बाउन्स गॅदर केला जाईल. फिकी करेपर्यंत 2 धावसंख्या फाट वेगाने पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या तब्बल तिसरी देखील इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 3 ने वेगावते जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती पहा आतापर्यंत 55 या आकड्यावरती 55 धावा. टुटुगो 2 चेंडूचा खेळ बाकी धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 55 या आकड्यावरती. याचा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आहे. झापूक झुपूक स्टाईल मध्ये पाठवलाय षटकार आणि 6 धावसंख्येने धावफलक पुढे सरकला 61 या आकड्यावरती. थँक्यू सो मच. धन्यवाद. 61 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतात. 6 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटत. अमितच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटलाय. ओहो, फटका फसलाय. अगदी अर्धशतकीय फारीसाठी 4 धावसंख्येची आवश्यकता बाकी, परंतु आता मात्र अगदी जीवदान पाहायला भेटलंय. वैयक्तिक खेळताना पाहायला भेटलाय तब्बल 47 या आकड्यावरती. धावसंख्या धाव फलकावरती 62 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 62 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. बॅक टू गॉन. येस, शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. यस, आलाय हा षटकार. एकदा जोरदार टाळ्या वाजतील का? तब्बल 50 धावा कंप्लीट केल्यात. वैयक्तिक खेळत असताना मिस्टर अमितच्या बॅटमधून 6 षटकार. थँक्यू सो मच. थँक्यू. ओहो, हा देखील क्वालिटी षटकार क्रमांक 8. अमित ऑन फायर. आणि सध्याला खेळताना पाहायला भेटलंय अमित पहा 16 बॉल 59 या आकड्यावरती वैयक्तिक खेळतोय अमित. संघाची धावसंख्या झाली तब्बल 74 या आकड्यावरती. ओहो, बॅक टू बॅक हा तिसरा षटकार आहे. वाकड्या तिकड्या बाबुळीचा हिरवा हिरवा पाला. लांब लांब मारेगा षटकार. मैं झुकेगा नहीं साला. अमित ऑन फायर. थँक्यू सो मच.
17 बॉल 65 धावा, ज्यामध्ये तब्बल जर विचार केला तर षटकार आहेत 9 षटकार, 1 चौकार, धावसंख्या धावफलकावरती 80 आकड्यावरती, तर 65 तब्बल वैयक्तिक खेळताना पाहायला भेटलाय मिस्टर अमित. ओहो, षटकार क्रमांक 4 बॅक टू बॅक ऑन ऍक्शन मध्ये येत असताना मिस्टर अमित मॅन फ्रॉम ठोसेगर या गावचा वाघ, आणि या मात्र पाठ्याने तब्बल 4 बॉल वरती 4 षटकार लगावल्यात. रेकॉर्ड ब्रेकिंग मॅन मिस्टर अमित मॅन फ्रॉम ठोसेगर. ओहो, हा मात्र फटका थोडाफार वाजला क्षेत्ररक्षक असेल, परंतु हा चौकारासाठी जरूर चाललाय आणि धावसंख्या 4 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ. तब्बल धाव फलकावरती पहा, आतापर्यंत जर विचार केला तर 90 आकड्यावरती अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 75 या आकड्यावरती वैयक्तिक खेळताना पाहायला भेटला मॅन फ्रॉम ठोसेगरचा हा सितारा अमित. ओहो, शेवटचा एक चेंडू अगदी ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न, नॉट आउट पारी खेळताना पाहायला भेटलाय. अमित साठी एकदा जोरदार टाळ्या वाजतील का? अप्रतिम खेळ मिस्टर अमितचा राहिलाय. थँक्यू. येस डीजे. थैंक यू सो मच, धन्यवाद. विरसात में से तय नहीं होते कि फैसले किसके है, ये तो उड़ान बताएगी आसमान किसका है. अमित ऑन फायर झाला. हॅलो मॅकचिक. हॅलो. यापुढील मॅच चाळकेवाडी विरुद्ध जी मध्ये एक चिठ्ठी उचलली जाईल त्यांच्याबरोबर खेळली जाईल. चाळकेवाडी टीम तयार राहा, आपल्याला नाणेफेकीसाठी मात्र यावं लागणार आहे. जी मध्ये चिठ्ठी एक उचलली जाईल त्यांच्याबरोबर तुम्हाला खेळावं लागणार, कारण तुम्हाला एकदा बाय भेटलेली आहे. त्यामुळे सध्याला तुम्हाला एक चिठ्ठी जी उचलेल त्या चिठ्ठीवर तुम्हाला खेळावं लागेल. येस.
लेट्स गो. आव्हान आहे 91 आकड्याचं. अमित अप्रतिम चमकला, चालला, सुरेख खेळला. अभिनंदन थीम्स चिमणवाडी. आपण फायनलची तिकीट बुक केलेली आहात. तर विजेता वर्सेस येस व्हाईट बॉल, विजेता वर्सेस चाळकेवाडी या दोन टीम्स मध्ये येणाऱ्या वेळेमध्ये ही ते मॅच खेळवली जाईल. तर ग्राउंड क्रमांक 2 मध्ये तब्बल मॅच खेळवली जाईल पराभूत पराभूत लुझर लुझर संघाची. असं एक वन हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला, परंतु ज्या ठिकाणी एक धावसंख्या पाठ वेग 4 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. 4 नाही वेगावते तब्बल जाऊन पोहोचलाय संघ. तब्बल जाऊ फलकावरती पहा 11 या आकड्यावरती. 2 बॉल 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत. चांगला खेळ आतापर्यंत चालला आपल्याला पाहायला भेटलाय. अमित सारखी कोण बॅटिंग करेल. या बॅटमधून 11 मात्र षटकार पाहायला भेटले. ओहो, डॉट बॉलची सांगता पाहायला भेटले. स्पीडअप घ्या थोडाफार विनंती असेल टीम्स, फिल्डिंग टीम्स. पुढे सरकवून आपण पाहतोय कॅच घेण्याचा प्रयत्न. कॅच पकडली जाते. विकेट क्रमांक 1 बॅक टू गॉन. डीजे मास्टर जाब्या सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे या. तीन बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे 11 या आकड्यावरती. 2 टू गो या षटकातील अजून देखील 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिलाय. तब्बल जिमनवाडी टीम्स फायनलची तिकीट मात्र ज्यांनी बुक केलेली आहे, परंतु जो खेळेल ना तो मात्र खऱ्या अर्थाने संघर्ष करेल. जो मात्र जिद्दी असेल तो मात्र फायनलच्या एक चकमकाती ट्रॉफीवरती नाव कोरणार आहे. त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. चाळकेवाडी विरुद्ध विजेता यानंतर जी मॅच खेळली जाईल तिथून तो जिंकेल तो मात्र जिमलवाडी संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. तर लुजर लुजर संघ मात्र चौथ्या चषकासाठी खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला. हा देखील डॉट बॉल या षटकातील अद्याप एका चेंडूचा खेळ मात्र फक्त बाकी राहिलाय. 1 टू गो. अतुल आलाय. बॅटिंग करताना अतुलने देखील फार चांगली बॅटिंग आपल्याला करताना पाहायला भेटला. चांगली साथ अमितची दिली. ओहो, चांगला फटका पाहायला भेटला. ओहो, नजाकत फटका आहे. सो अलिगेट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक द वाव. षटकारासाठी आज फटका चाललाय. तसं 6 ने वेगाव दे. आइए जनाब आपका स्वागत आहे तब्बल 17 या आकड्यावरती. येस कमिटी मेंबर्स रहा बाउंड्री लेंथ वरती उभे. ज्या ठिकाणी बॉल मात्र जात आहेत ते मात्र लवकर लवकर आणून द्या. फार वेळ लागेल. पहिला चेंडू पहिल्या ओव्हरचा खेळ संपण्याची धावसंख्या तब्बल 17 या आकड्यावरती पाहायला भेटलाय. ओहो, हा देखील क्वालिटी बॅटल, क्वालिटी फटका ऑनच्या डोक्यावरून सज्जवलाय. अप्रतिमाला हा देखील फटका.
6 धावसंख्येसाठी धावसंख्या 6 ने वेगावले जाऊन पोहोचलाय संघ तब्बल फलकावरती. आतापर्यंत आपण पाहतोय 23 या आकड्यावरती. आतापर्यंत षटकार आपल्याला पाहायला भेटले 3 आणि हे 3 देखील षटकारला जवाब एक चौकार पाहायला भेटलाय. पहिल्या इनिंग मध्ये षटकार लागले 13 आणि तब्बल 3 चौकार आपल्याला पाहायला भेटलेत. असं ओळखला जाईल. त्यानंतर सोडला जाईल डिस व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ फलकावरती 24 या आकड्यावरती. पहा मॅच मध्ये अजून देखील गहराई आहे कारण 1 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती फक्त 24 वरती आपल्याला पाहायला भेटले. इथून पुढे अशाच प्रकारे जर बॅटिंग राहील ना तर मात्र मॅचचं समीकरण फार वेगळं पाहायला भेटेल. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. पंचाकडे दाब मागितली होती परंतु पंच तटस्थ आहेत. नॉट आउट. दुसरा बॉल मात्र डॉट आपल्याला पाहायला भेटलाय. इथे आपण पाहतो एक धावसंख्या पाठी वेगाने पूर्ण केली जाईल. अमितच्या ठिकाणी ज्याच्या बॅट म्हणून तब्बल 75 धावा आल्या. धावसंख्या 1 ने मात्र वेगावेल जाऊन पोहोचले संघ तब्बल 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 25 या आकड्यावरती. सन्मान्य आदरणीय संजयदास चव्हाण त्याचप्रकारे सन्मान्य आदरणीय बाबासो चव्हाण, जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज या आमच्या व्यासपीठावरील स्थान पण नव्याची अशी विनंती असेल. 2 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटतात. धावसंख्या 2 ने वेगावेल जाऊन पोहोचेल 27. एकच धावसंख्या 26 या आकड्यावरती. ओहो टॉप एज आहे का? या स्टॉप एज आहे. अगदी आवाज देखील अगदी प्रतिम पाहायला भेटला. विकेट क्रमांक 2 बॅक टू गॉन आपल्याला पाहायला भेटाय. डीजे या. थँक्यू सो मच. तुम्ही बेटा जरा स्पीडअप घ्या. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ सध्याला फक्त बाकी राहिलाय. या ओव्हरमध्ये तब्बल एकच मोठा फटका षटकारासाठी पाहायला भेटला. ओहो इथे पहा जर विचार केला तर हा देखील डॉट बॉलची सांगता पाहायला भेटले का? यस. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 26 या आकड्यावरती पाहायला भेटते. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये तब्बल धावसंख्येमध्ये तुम्हाला करायच्या आहेत 65. या स्पीडअप घ्या थोडा प्लीज विनंती असेल. 12 बॉल 65 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्पीडअप घ्या विनंती असेल. परंतु इम्पॉसिबल पहा क्षेत्ररक्षक असेल तोपर्यंत 4 धावसंख्येसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या 4 ने मात्र वेगावते जाऊन पोहोचलाय संघ तब्बल फलकावरती. पाहत 30 या आकड्यावरती. 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. 11 बॉलचा खेळाचा बाकी. 11 बॉलमध्ये 61 धावा तुम्हाला करायच्या असतील. अमित एक्सप्रेस आपल्याला पाहायला भेटा ज्याने मात्र 6चा पाडा आज पाठांतर करून जो आला होता आणि अप्रतिम बॅटिंग पाहायला आपल्याला भेटली. अमित आहे लॉंग ऑन क्षेत्ररक्षणाला जर्सी नंबर 45. तब्बल आपण पाहतोय एक
एकच धावसंख्या इथे पाहायला भेटते. पाहता क्षणी दुसरी देखील धावसंख्या पूर्ण केली जाईल. यासह तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला, परंतु थांबवलं गेलंय. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. तब्बल 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूतील षटकार, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार, तर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला भेटला. याचा फटका चांगला पाहायला भेटलाय. ज्या प्रकारे AK-47 बंदुकीमधून ज्या प्रकारे गोळी सुटते, त्याच प्रकारे बॅटला स्पर्श केल्यानंतर चेंडूने मात्र वेग घेतला होता. धावसंख्या 1 ने फक्त वेग गावेल. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. तब्बल 33 आकड्यावरती. येस, व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने वेगावेल. जाऊन पोहोचेल संघ धावफलकावरती 34 या आकड्यावरती. व्हाईट प्लस 2. येस, 3 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. व्हाईट प्लस 1. ओके, 2 धावा. याचा चांगला प्रकार पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी बाउंड्री लेंथवरती एक धावसंख्या पाहायला भेटते. 4 बॉलचा खेळ संपलाय. येस, 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटेल 36 या आकड्यावरती. 1 टू गो. येस, पहा टॉपिक्स लागलाय. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी वन हँडेड करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटत. धावसंख्या पूर्ण 1 ने वेगावते. तब्बल 38 या आकड्यावरती. 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 6 बॉलमध्ये तुम्हाला अगदी जर विचार केला 54 धावसंख्येची मात्र आवश्यकता बाकी असेल. या ओव्हरमध्ये धावा मात्र फक्त पाहायला भेटल्या. अंतिम फेरीसाठी मात्र प्रत्येक बॅटलला एक सुवर्ण संधी असणार आहे. सलग 3 षटकार, ₹1001 पारितोषिक. दीपक कदम पाटील, भाजपा सोशल मीडिया प्रवक्ते व मित्र समूह यांच्या माध्यमातून. हो, पहिला चेंडू व्हाईट बॉल आलाय. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावते. जाऊन पोहोचल्या संघ तब्बल फलकावरती 39 या आकड्यावरती. असं क्षेत्राचे काही कॅच मात्र ड्रॉप झाले, परंतु कॅच पकडली झाली. असं ओके. डिझे या.